फक्त रिपोर्ट नॉर्मल आला म्हणजे शुगर पूर्ण कंट्रोलमध्ये आहे असं नेहमीच नसतं. काही छोटे छोटे संकेत आपलं शरीर आधीच देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. सतत तहान लागणे, पटकन थकवा येणे, डोळे धुसर दिसणे हे सगळं शरीराचं अलर्ट असू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमची शुगर खरंच कंट्रोलमध्ये आहे की नाही हे ओळखायचे सोपे संकेत. कारण फक्त मशीनवर आलेला नंबर बघून सर्व काही ठरत नाही. आपलं शरीरही काही संकेत देत असतं. तर चला जाणून घेऊयात काही महत्त्वाचे संकेत. नंबर 1, सतत तहान लागणे. जर तुम्हाला वारंवार पाणी प्यावंसं वाटत असेल, तोंड कोरडं पडत असेल, तर शरीरात शुगर वाढलेली असण्याची शक्यता असू शकते. कारण जास्त शुगर बाहेर टाकण्यासाठी शरीर जास्त पाणी वापरतं. नंबर 2, वारंवार लघवी होणे. रात्री अनेक वेळा उठून बाथरूमला जावं लागत असेल तर हेही एक संकेत असू शकतो. विशेषतः तहान आणि लघवी दोन्ही वाढले असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 3, पटकन थकवा येणे. पूर्ण झोप घेतल्यानंतरही शरीर थकल्यासारखं वाटतं. कामात एनर्जी वाटत नाही. जेव्हा शरीरातील साखर योग्य प्रकारे ऊर्जा बनवू शकत नाही तेव्हा सतत थकवा जाणवू शकतो. नंबर 4, जखम उशिरा भरून येणे. छोटी जखम किंवा कट लवकर भरत नसेल तर तेही शुगर वाढल्याचं लक्षण असू शकतं. कारण जास्त शुगरमुळे शरीराची हीलिंग प्रोसेस स्लो होऊ शकते. नंबर 5, डोळे धुसर दिसणे. कधीकधी अचानक धुसर दिसायला लागणं किंवा मोबाईल जास्त वेळ बघितल्यावर त्रास होणं हेही शुगरमुळे होऊ शकतं. नंबर 6, खूप भूक लागणे. जेवल्यानंतरही लगेच भूक लागते. गोड खाण्याची इच्छा सतत होते तर शरीराला योग्य ऊर्जा मिळत नाही. सतत त्यामागचं कारण असू शकतं. नंबर 7, शुगर कंट्रोलमध्ये असल्याने चांगले संकेत. आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमची शुगर कंट्रोलमध्ये असेल तर शरीरात हलकं वाटतं, जास्त तहान लागत नाही, थकवा कमी होतो, झोप चांगली लागते आणि एनर्जी स्टेबल राहते. म्हणून फक्त नंबर नाही तर शरीर काय सांगतंय हेही समजून घेणं खूप गरजेचं आहे. नंबर 8, हातपाय मुंग्या येणे किंवा जळजळ होणे. कधीकधी हात किंवा पाय सून पडणे, मुंग्या येणे किंवा हलकी जळजळ जाणवणे हेही शुगर वाढल्यामुळे होऊ शकतं. विशेषतः रात्री हा त्रास जास्त जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नंबर 9, वजन अचानक कमी होणे. तुम्ही डाएट किंवा व्यायाम न करता देखील वजन कमी होत असेल तर हे शरीराचा एक संकेत असू शकतो. कारण शरीराला योग्य ऊर्जा मिळत नसल्यामुळे ते फॅट आणि मसल्स वापरायला सुरुवात करतं. नंबर 10, त्वचेवर खाज किंवा काळेपणा येणे. मान, बगल किंवा हाताच्या काही भागांवर काळेपणा दिसणे किंवा त्वचेवर वारंवार खाज येणे हेही वाढलेल्या शुगरशी संबंधित असू शकतं. अशा छोट्या बदलांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी, रोज थोडं चालण्याचा प्रयत्न करा. गोड आणि जास्त प्रोसेस्ड पदार्थ कमी खा. वेळेवर झोप घ्या. भरपूर पाणी प्या. डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर घ्या. नियमित शुगर चेक करत राहा. शरीर आपल्याला आधीच संकेत देत असतं, फक्त ते वेळेवर ओळखणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या मेघनाज टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. धन्यवाद.